जय सद्गुरू समर्थ कृपा अन्नपूर्णा चॅनलला आपलं स्वागत आहे। तर कशा आहात मैत्रिणींनो? उत्तम ना? तर तुम्हाला माझा प्यार भरा नमस्कार। चला आपण एक रेसिपी करूया। मी गावाला आहे आणि गावाला तुम्हाला रेसिपी दाखवते। चला बघू। जय सद्गुरू। ही बघा आपली मिरची तळून घ्यायची आपल्याला। ही मिरची आपण उसळमध्ये टाकू। ब्रेड रोल बनवायचे आपल्याला। हे लसूण, हे कढीपत्ता, ही कोथिंबीर, हे अद्रक पेस्ट आहे आणि हे लिंबू आपल्याला म्हणून ही बटाट्याची उसळ। बटाटी म्हणजे उकडून बॉईल करून घेतलेली आहेत मी आणि बॉईल करून ते बारीक मॅश करून घेतलेली आहेत। तर ही बटाटे मॅश करून घेतलेली आहेत आणि हा ब्रेड आहे। हा बघा हा ब्रेड रोल आपल्याला बनवायचे। त्याच्यात उसळ टाकून आणि तळून घ्यायचे। हे बेसन आहे आणि याच्यात आपण हिंग टाकूया चवीनुसार। हे बघा हिंग टाकला। याच्यात आपण हळद टाकूया। हे बघा हळद टाकली मी आणि थोडंसं आपण मीठ टाकूया चवीनुसार। हे बघा मी हातानेच टाकते। हे बघा आणि आपण पातळ करून घेऊया। हे बघा आणि लिंबू पिळूया। कधीही लिंबू पिळलं ही टिप्स लक्षात ठेवा। लिंबू पिळल्याने काय होतं, जास्त तेल, भजी झाली, बटाटे वडे झाले, रोल तळून ब्रेड रोल आपण तळून घेऊ ना, ते पण जास्त तेल शोषत नाही। जास्त तेल शोषण करत नाही म्हणून आपण हा थोडा लिंबू पिळायचा आणि पचनाला पण हलतो म्हणून आपण याच्यात लिंबू पिळून घेतलेलं आहे। आणि हे आपल्याला असं, आपण गावाला आहोत म्हणून जरासं ॲडजस्टमेंट करायला मला त्रास होतो। इथे ॲडजस्टमेंट माझी व्यवस्थित होत नाही, तरीही मी तुम्हाला एक रेसिपी दाखवते। हे बघा आता हे आपण पीठ मळून घेतलेलं आहे ना, याच्यात आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकूया। हे बघा हे थोडंसं आपण अजून तांदळाचं पीठ आपल्याकडं नाही आहे म्हणून मी टाकलं नाही। टाकायचं तांदळाचं पीठ। मला वाटलं मी आणलं आहे पण काही विसरलेली आहे मी। तर हे बघा आपण हे बेटर तयार करून घेतलेलं आहे। हे थोडंसं बाजूला ठेवूया। हे बघा आपण ऑइल टाकू थोडं। हे बघा आणि त्याच्यात आपण जिरा मोहरी टाकूया। हे बघा त्याच्यात आपण मिरची, कढीपत्ता टाकूया। पेस्ट करून घ्यायची असते खरी, पण इथे आपला मिक्सर नाही आहे त्यामुळं, मिक्सर आहे पण तो बंद आहे म्हणून असंच टाकलं। आपण कधी करून घेतली तर पेस्ट करून घ्या, लक्षात ठेवा। हे बघा लसूण टाकूया। हे बघा आपण थोडीशी हळद टाकूया आणि हिंग टाकूया। हे बघा हिंग आणि हे थोडंसं धणे ते मी थोडेसे टाकते आणि आपण याच्यामध्ये हे बटाटे उकडून घेतलेले आहेत ना, बॉईल करून ते टाकूया। बॉईल करून क्रश करून घेतलेले आहेत मी। ही अशी भाजी करून घ्यायची आपल्याला। ते बघा अशी भाजी करून घेतली। हे बघा आपण त्याच्यात मीठ टाकूया चवीनुसार। जसं मीठ टाकायचं तसं टाकायचं। आपण त्याच्यात मीठ टाकूया। मला ते चमच्याने अंदाज येत नाही, मी असाच टाकत असते। हे चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात आपण कोथिंबीर टाकूया। आपण ही कोथिंबीर पण टाकूया। हे बघा कोथिंबीर आहे, हे टाकते मी। जेवढी कोथिंबीर टाकाल तेवढे टेस्टी लागते आपले रोलस, ब्रेड रोल। कोणी काय काय बोलतं पण मी नाव ठेवलं ब्रेड रोल, म्हणजे तळून घेऊन सँडविच सारखंच पण वेगळ्या पद्धतीचं। हे बघा आपली ही भाजी तयार आहे। आपण आता हे करूया। हे बघा आपण ऑइल टाकून घेऊया याच्यामध्ये।
हे तळण्यासाठी. हे बघा. आणि आपण ब्रेडमध्ये भाजी टाकूया बटाट्याची. हा बघा ब्रेड आहे ना, त्याच्यामध्ये ही भाजी बनवून घेतली ना आपण, ते टाकून घेऊया. हे बघा, हे असे टाकून घ्यायची. हा ब्रेड याच्यावर ठेवायचा. मी कड काढली नाही, कोणी कोणी काढतं, आपल्याला नाही काढायची, ते पण छान लागते. हे बघा. आणि असे आपण बनवून घेऊया रोल. हे बघा. जास्तीत जास्त भाजी टाकायची, मग छान लागते. ब्रेड छान लागतात ब्रेड रोल. आणि बेसनमध्ये तळायचे. असे पण तुपात तुम्ही गरम करून खाल्ले, साधे जरी खाल्ले तरी छान लागतात. असे टाकून घ्यायचे. आणि आपल्याला हे असं परत असं सगळं टाकून, हे बघा, असं एकदम व्यवस्थित करून घ्यायचे. आणि आपल्याला सुरीने कापायचे. हे बघा, असे कापून घ्यायचे. हे बघा, असे कापून आणि आपण तळून घेऊया. जरा गॅस मोठा करूया आणि तळून घेऊया. हे बघा, आपण थोडंसं हे पातळ करून घेतलं आपलं बेटर बेसनचं. आणि त्याच्यात आपण हे बुडून घेऊया. जास्त जाड नाही ठेवायचं, मग छान होतात. बघा, थोडासा आपण मसाला टाकूया याच्यामध्ये. मी विसरली मसाला. थोडा मिरची पावडर टाकूया. हे बघा, 1 स्पून मिरची पावडर टाकली मी, कारण थोडंसं तिखट असलं तर बरं होतं. हे बघा. हे आपण परत बेटर असं घाटून घेऊया. नेहमी पातळ करायचं, मग छान होतं. हा एक आपण त्याला मिरची पावडर नाही, म्हणजे मिरची पावडरचा नाही आहे. हे बघा, छान असं ब्रेड रोल तयार आहे आपला. बघा किती सुंदर झाले. आणि आपण काढून घेऊया. हे आपण करून ठेवलेले आहेत ना, ते याच्यामध्ये ठेवूया. आणि ते पण तळायचे आहेत आपल्याला. बघा, काढून घेऊया. असे आपल्याला तळून काढून घ्यायचे. हे बघा, आपल्याकडे टिश्यू पेपर नाही आहे, इथे टिश्यू पेपर घ्यायचा खाली आणि टिश्यू पेपरमध्ये करायचं. हे बघा, आपण दुसरा टाकूया. हे बघा, असे सगळे तळून घेऊया. जास्त बेसनचं बेटर आहे ना, ते जास्त घट्ट नाही करायचं, थोडंसं म्हणजे पातळच करायचं. तुम्हाला जसं पाहिजे तुम्हाला तसं तुम्ही करू शकता. हे बघा, छान ब्रेड रोल आपले तयार झालेले आहेत. असे आपण तळून घेऊन, हे बघा तयार झालेले असे आपल्याला सगळे तळून घ्यायचे आहेत. हे बघा, बटाटा रोल्स आपले तयार आहेत. आणि याच्यात आपण टोमॅटो सॉस टाकूया. हे बघा, टोमॅटो सॉस, ही मिरची फ्राय केलेली आहे. हे बटाटा आपल्या ब्रेड रोल्स आहेत बटाटा टाकून. आणि हे सॉस आहे टोमॅटो सॉस. तर चला, कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीला. जय सद्गुरू.